नमस्कार मित्रांनो. तर इथे आपण जे बघू शकताय ते आहे ड्रॅगन फ्रूटचं प्लांट आणि हे कॅक्टस व्हेरायटीचं प्लांट आहे. तर आज आपण त्याची कटिंग करतो आहे. तर मित्रांनो, इथे आपण बघू शकता, हे बघा, हे आपण इथे ड्रॅगन फ्रूट लावलं आहे आणि त्याला हे शूट्स आलेले आहेत दुसरे. तर हे जे काही शूट्स आहेत ते आपण कट करणार आहे आणि इथून खोडापासून आपल्याला सिंगल अशी ही वेल इथपर्यंत न्यायची आहे आणि याच्यावरती एकदा आपण काढून दिली की मग आपण त्याला नवीन वेगळे शूट्स घेऊ शकतो. त्याला मग नंतर फ्लावरिंग येते आणि तिथून आपल्याला फ्रुटिंग भेटणार ड्रॅगन फ्रूटची. तर हे आपण आता कटिंग करून घेऊया. तर हे एक कॅक्टस व्हेरायटीचं प्लांट असल्यामुळे याला फार कमी पाणी लागतं आणि जसं आपण बघू शकता आता कटिंग झाल्यानंतर आपण याला असं बांधून घेणार आहे जेणेकरून हे थोडंसं असं पकडून राहील. आणि हा प्रयोग आपण इथे केलेला आहे. जसं आपण इथे बघू शकतो 12 पोल लावलेले आहेत आपण 7-7 फुटाच्या अंतरावरती आणि आपण याचं प्लांटेशन केलेलं आहे. आणि याला एक साधारणतः मुरमाड जमीन किंवा पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. तर मी नक्कीच शेतकऱ्यांना सांगेल, जर आपली जमीन अशी असेल तर नक्की तुम्ही घरच्या पुरती एक 4-5 पोल लावून ड्रॅगन फ्रूट्स नक्की लावायचे. खूप चांगले फायदे आहे, हार्टसाठी खूप चांगले फायदे आहे, विटॅमिन्स त्याच्यामध्ये चांगले, आयर्न चांगलं आहे. तर कशी वाटली आपल्याला ही ड्रॅगन फ्रूटची थोडक्यात माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.